हाय मैत्रिणींनो, आज काय होत माहिती का, ब्रेड शिल्लक होते घरामध्ये. अगदी 4च स्लाइस राहिलेत बघा, 4-5च स्लाइस राहिलेले आहेत. तर आता ह्याचं काय करायचं, तर मी काय केलं, ह्याचे सगळे काट आहेत ना ते काढून घेतले, म्हणजे कट केले सगळे हे साईडचं. आणि आता आपण ह्याच्यापासून एक डेझर्ट बनवणार आहोत मस्तपैकी. तर त्यासाठी लागणार आहे ब्रेड. शिळा असला तरी काही हरकत नाही, ताजा असला तरी. शक्यतो सकाळचा ब्रेड संध्याकाळीचा म्हणजे असा शिळा असावा. शिळा म्हणजे 2-3 दिवसाचा नव्हे, सकाळी आणलेला संध्याकाळी किंवा संध्याकाळी आणलेला सकाळी असा. आणि मी साखर इथं दूध घेतलेलं आहे मी 1 बाऊल, आणि अर्ध वाटी साखर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे. इसेन्स आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे, व्हॅनिला इसेन्स आहे. आणि इथंही थोडीशी पाववाटी ही एक साखर घेतलेली आहे. तर आता आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, ब्रेड आहे ना हा मिक्सरला आपण छोट्या भांड्यामध्ये आपण मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, आपण अशा प्रकारे हे ब्रेड आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. शिळा असेल ना ब्रेड तर असा छान भुरभुरीत होतो, ताजा असेल तर थोडा चिकतो. हे बघा, इतका मस्त झालेला आहे. हा पण सेम बाऊल आहे दुधाचा, आणि तर हा 1 वाटी झालेला आहे. तर आपण दूध पण इथं 1 वाटी घेतलेलं आहे. तर आपण सगळ्यात प्रथम काय करूया, ही जी अर्धी वाटी आपण साखर घेतलेली की नाही, याचं आपण कॅरेमल करून घेऊया. दुधाचंच पातेलं होतं, मी दाखवण्यासाठी पातेल्यातनं दूध ह्यात घेतलेलं. आता त्याच पातेल्यात आपण हे दूध आपल्याला गरम करायचं आहे. आपली ही जी कस्टर्ड पावडर आहे की नाही, त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध थोडंसं घालून आपल्याला हे छान असं पातळ करून घ्यायचं आहे. ह्यात मेल्ट झाली पाहिजे. दूध आपल्याला नॉर्मल थंडच आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवालं थंड आहे, अगदी पण थंड नाही आहे. आणि गरम दुधात करायचं नाही, कारण काय होईल मग ह्याच्या गाठी तयार होतील. तर हे आपल्याला पूर्ण असं आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. गरम व्हायला लागलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आपण पाववाटी साखर घेतली होती की नाही, ती साखर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी फार पण गोड छान लागत नाही, कारण आपण कॅरेमल पण साखरेचं तयार करणार आहोत, शुगर कॅरेमल. त्यामुळं आपल्याला साखरेचं प्रमाण. दूध आपलं छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये हे आपण कस्टर्ड जे दुधात भिजवून ठेवलं होतं की नाही मेल्ट करून, ते आपल्याला हळूहळू घालायचं आहे. आणि घालतच आपल्याला हे एका हाताने हलवायचं आहे. पण हे घातलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला 1-2च थेंब इसेन्स घालायचं आहे, व्हॅनिला इसेन्स. हे बघा, आपण अगदी 1-2 ते 3 थेंबच फक्त व्हॅनिला इसेन्स घालतो. तर हे छान आपलं झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्येच हे घालायचं आहे आपलं ब्रेड क्रम्स जो आपण हे करून ठेवलेला. तर आता हे छान आपल्याला असं, तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे. अगदी पण पातळ नको आहे आणि अगदी पण घट्ट नको आहे. तर आता आपण हे थोडंसं 1-2 मिनटं बाजूला ठेवूया आणि आपण कॅरेमल करायला घेऊया. ही साखर घेतलेली की नाही, ती आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. गॅसची फ्लेम आपण लोवर ठेवलेली आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला 3 ते 4 चमचे होईल इतकंच मी पाणी घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपल्याला याचं छान असं कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं असं कॅरेमल होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कलर चेंज झालेला आहे. आपल्याला थोडंसं अजून डार्क करायचं आहे, अगदी किंचित थोडंसं डार्क करूया, म्हणजे दिसायला पण असं छान ग्लेझी असं दिसतं आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते. त्यामुळे आपल्याला थोडंसं करपायचं नाही आहे, पण थोडंसं डार्क करायचं आहे. तर हे आपलं असं कॅरेमल होत आलेलं आहे. तर हे बघा, असं आपल्याला झालेलं आहे मस्त आपलं हे कॅरेमल. आपल्याला ह्याच ह्याच्यामध्ये ते हवं आहे, असंच थोडंसं. वास बघा, खूप सुंदर यायला लागला आहे कॅरेमलचा. तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद.
आपल्याला हे कॅरेमल घ्यायचं आहे. एका गॅस बंद केलेला आहे मी आणि आपलं पातेलच गरम आहे. त्यातच थोडंसं आपल्याला 2 मिनटं हलवायचं आहे. हे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर झालेलं आहे हे आपलं कॅरेमल. मस्त झालेलं आहे. आपल्याला कस्टर्डचं आपल्याला जे बॅटर टाकायचं आहे ना त्याच भांड्यात आपल्याला हे खाली कॅरेमल आपल्याला ह्याच्यामध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं आपल्याला कॅरेमल असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं. कलर कसला सुंदर आला बघितलं का? कसला मस्त कलर आलेला आहे. मी थोडंसं कॅरेमल एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते कशासाठी ठेवले ते. आणि आता हे बॅटर आपलं झालेलं होतं की नाही. आता ते बॅटर आपल्याला ह्या कॅरेमलच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर आता आपण हे घालूयात सगळं ह्याच्यावरती. हे बघा असं आपल्याला हे सगळं तर शिस्तीत घालून घ्यायचं आहे मस्तपैकी असं. नंतर आपल्याला टॅपिंग करायचं आहे. थोडंसं टॅप करायचं आहे कारण सगळं ते बसलं पाहिजे व्यवस्थित. आता आपण हे चमच्याने घालूयात बरं का. चमच्याने एकसारखं असं करून घ्यायचं आहे. सगळीकडे समान असं झालं पाहिजे. बाकी याचा काही उद्देश नाही आहे. थोडंसं टॅप करूया. ठेवायचं स्टँड आहे पण ते पूर्णपणे पाण्यात बुडतंय म्हणून मी काय केलं डबा ठेवलेला आहे याच्यामध्ये असा. तर आता आपल्याला हे डब्यावरती ठेवायचं आहे. हे मी अशा प्रकारे ठेवणार आहे. स्टँड आहे पण ते काय झालं आहे ते पूर्णच एकदमच आतमध्ये उडलं जाते. तर आपल्याला ह्याच्यावर आपल्याला हे असं झाकायचं आहे मस्तपैकी असं आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे ह्याच्यावर पण झाकायचं. आता हे अशा प्रकारे आपण झाकलेलं आहे. हे कमीत कमी आपल्याला 25 ते 30 मिनटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर. आता मी हाय फ्लेम ठेवली आहे कारण आपल्याला स्टीम तयार व्हायची म्हणून 1-2 ते 3 मिनटं मी हाय फ्लेमवर ठेवणार आहे. आणि नंतर मीडियम टू लो असं करत आपल्याला हे 25 ते 30 मिनटं आपल्याला हे आपल्याला छानपैकी स्टीम करून घ्यायचं आहे. हे बघा अगदी आपण एक 30 ते 35 मिनटं आपण ठेवलेलं. आणि आता हे गार झालेलं आहे तर मी हे काढते आहे. आता हे आपण हे काढल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं आपण असंच रूम टेम्परेचरला थंड व्हायला ठेवलेलं. हे कोमट झालेलं आहे म्हणजे आपण हात लावू शकतो इतपत कोमट झालेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे एखादा स्पून किंवा आपल्याला अशा प्रकारचा एखादा आपल्याला चाकू वगैरे असेल तर आपण हे सगळ्या कड्या अशा ना सैल करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हे असं छानपैकी अशी एखादी प्लेट ठेवून आपल्याला ते असं उलटं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण हे आता ओपन करणार आहोत. कसं झाले बघूयात. वाव कसला भारी झालं बघितलं का? किती सुंदर अगदी त्याला असं लुक आलेला आहे. आपलं हे कॅरेमल आपण केलं होतं बघा हे इतकं सुंदर असं मस्त झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं माहिती का हे आता आपल्याला हे कोमट आहे तर आपल्याला हे एक तास ते 1.5 तासासाठी आपल्याला खाली फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजरला ठेवायचं नाही आहे. फ्रीजला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा आपण 1 तासभर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं खाली नॉर्मल फ्रीजला. तर आता इतकं मस्त सेट झालं आणि खूप छान झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे कट करूया. इतकं मऊ झालेलं आहे आणि खूप सुंदर असं झालेलं आहे हे. तुम्ही बघू शकता इतकं मस्त आणि एकदम असं फ्लफी झालेलं आहे. खूप सुंदर असं म्हणजे एकदम मस्त झालेलं आहे.
बघा मी तुम्हाला कट करून दाखवते. एकदम छान मऊ झालेलं आहे. किती मऊ झालेलं आहे बघितलं का? खूप सुंदर झालेलं आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे. तर तुम्ही नक्की करून ना. एक छान मस्तपैकी असं स्वीट डेझर्ट तयार होतं आणि आपण असेच एक आणखीन एक छान अशी स्मूथ अशी रेसिपी घेऊन परत भेटूयात. बाय बाय.